चला आता सोलापूरची मिरची भजीची रेसिपी दाखवते तुम्हाला. खाऊन बघा, लई भारी टेस्टी लागते. सोलापूरसारखी मिरची भजी कुठंच भेटत नाही, सोलापूर जिल्ह्यासारखी. त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघा. हे बघा, हे बेसन कणी मी चाळून घेतलंय, तुम्ही चाळून घ्या. हे हळद आहे थोडीशी, हा सोडा आहे बंटीचा, ही ओव आहे बंटीचाच आहे, आणि हे मीठ आहे, आणि ही मिरची आहे बघा. ह्या मिरचीला कणी मी असं मधून कापून घेतलंय, तिखट ना लागण्यासाठी सांगते मी ट्रिक तुम्हाला. मिरची तिखट लागू नये म्हणून हो काही अशी चिरून घ्या मिरची, अख्खी पूर्ण मिरची. आणि ह्याच्यामध्ये मीठ भरायचं, तुम्हाला दाखवते मी. हो काही मीठ कणी असं मीठ भराय मिरचीत, हे असं पूर्ण हे असं मीठ ह्याच्या दाखवता नाही येत मला. थांबा एकच मिनिट, तुम्हाला दाखवते मी. आणि इकडं तेल गरम करायला ठेवले बघा. तेल गरम झाले आणि हे का मिरची आहे का, हे का याच्यामध्ये असं मीठ भरा, असं मीठ भरा, म्हणजे तिखट नाही लागणार. मिरची पूर्ण मिरच्या भरा मी भरून घेतले. तर तुम्हाला ह्याच्यामध्ये मी टाकून दाखवते सगळं साहित्य. हे मीठ, ओवा आहे बघा, असं करा म्हणजे छान लागते सुगंध. आणि सोडा, हो का, हे पाणी. आता ह्याला चांगलं मिक्स करून घ्या. झालं 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 पुन्हा पाणी दिव एकदा परत नाही होत. झालं 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 धड धड चपाती थोडी घेऊ बाबा. हो का, अशीच कन्सिस्टन्सीमध्ये भज्याचं पीठ करून घ्या. हो का, हे बघा. हे एकच नंबर भजी तयार होती. चॅनलला सबस्क्राईब करा नवीन नवीन रेसिपी दाखवण्यासाठी तुम्हाला. आता बघा तेल गरम झाले आपलं, आता तळू आपण. हे बघा गरम झाले बघा तेल. आता तुला म्हणणं टाकून बघा थोडंसं गरम झाले का, बघा गरम झालेले तळून वगैरे. असं टाका. ह्याप्रमाणे टाकत राहा, चांगले तळून घ्या खरपूस भजी. मोमोची रेसिपी मी टाकणार आहे, त्याच्यासाठी रोजचे लॉंग व्हिडिओ बघा. लॉंग व्हिडिओमध्ये मी टाकल मोमोची रेसिपी. मोमोच्या रेसिपीला थोडा कुटाणा असतो. बघा थंडीच्या दिवसात, पावसाळ्याच्या दिवसात असे भजी खाऊ वाटतात. बटाट्याच्या भजीचा पण एके दिवशी टाकन व्हिडिओ मी. कांद्याच्या भजीचा मी टाकलाय, पण थोडासा जमला नाही मला टाकायला.
तर सॉरी. मी नवीनच टाकते व्हिडिओ, त्याच्यामुळे एवढी माहिती नाही त्यातली. चांगलं तळून घ्यायचं. मिरची भजी कशी पवायला लागली तेलात. तुम्ही पण माझ्या पद्धतीने करून बघा, तुमची बी भजी परफेक्टच बनणार. तेल जास्तच टाका, नाहीतर तुम्ही माझ्या बायांना सवय आहे तेल कमी टाकायची. त्याच्यामध्ये चांगलं नाही तळत भजी आणि अशी होत नाही, चपटे भजी होते तेल कमी टाकल्यामुळं. हे बघा, आणि असं जास्त तेल टाकल्यावर तेल पार पण होत नाही. तुम्हाला वाटतंय तेल पार होतंय. बाळांचं लई किरकिर करायला लागले, दात दुखायला लागले, त्याचे सोळे दात फुगले. नाही तर रडत नाही आमचं बाळ अजिबात, सारखं किरकिर किरकिर करते. एक मुलगा असलं तरी करते, गोळ्या चारलं त्या डेंटॉनिक तरी तसंच करते. आपले दात दुखल्यावर आपल्याला त्रास होते, तसं त्याला बी होणार ना. हे बघा म्हणजे तळे चांगले समोर घेऊन दाखवते तुम्हाला मी. हे बघा चांगले तळे. मिरची भजी सोलापूरची भजी बघा कसे टम फुगलेत. परफेक्ट गाड्यावरचे हवा होत्यात तसेच झालेत का, काय कमी झाले याच्यात बघा तुम्ही. टेस्टला पण एकच नंबर लागतो. मला पिलट दे ग, पिलट दे, पिलट दे. तू बोल एकच मिरची पिलट दुसरं दे की जरा चांगलं. मला दाखवण्यासाठी मी मिरची तळे, अशी मिरची तळायची. मी एकच तळे, आमच्यात नाही मिरच्या पण खात. मी तर खातच नाही. हा कोणाला वाढायचं? वाढायचं नाही, काढून ठेवायची होती. हे बघा चला एकच नंबर मिरची भजी खायला या. तर ह्याप्रमाणे मिरची भजी करून बघा तुम्ही, आणि टेस्ट लागले तर कमेंट करून सांगा मला. चला बाय.